नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज टंक. तुर्की हा कट्टर इस्लामवादी देश आहे. पाकिस्तानचा घनोघर समर्थक आहे. काश्मीर प्रश्नी सतत पाकिस्तानची रीव उडणारा देश आहे आणि आंतरराष्ट्रीय मंचावर जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा भारताचा विरोध करणारा देश आहे. तरी सुद्धा आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर सलीमोला याच्या अटक प्रकरणी तुर्कीने भारताची मदत कशी केली हा प्रश्न अनेकांच्या डोक्यामध्ये पिंगा घालतोय. कारण तुर्की हा पाकिस्तानचा लाडका जावई आहे. ISIचा फायनान्सर आहे. दाऊद इब्राहिमचा उजवा हात आहे. त्याच्या ड्रग साम्राज्याचा आधारस्तंभ आहे. तरी सुद्धा तुर्कीची गुप्तचर संस्था MITने भारतीय गुप्तचर संस्था रिसर्च अँड अनालिसिस विंग सोबत हे ऑपरेशन हाती का घेतलं अनेकांना उलगडा होताना दिसत नाहीये आणि याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. दाऊद इब्राहिमचं जगभरामध्ये पसरलेलं जे आर्थिक साम्राज्य आहे त्या आर्थिक साम्राज्याचा कणा आहे ड्रगचा धंदा. सलीम डोला अनेक वर्ष हा ड्रगचा धंदा सांभाळत होता. विशेष करून इक्बाल मिर्चीचा मृत्यू झाल्यानंतर सलीम डोलाने ड्रगच्या धंद्याचा जो पसारा आहे तो स्वतःच्या खांद्यावर घेतला आणि जगभरामध्ये त्याचा विस्तार सुद्धा केला. या डोलाची सुरुवात मुंबईतूनच झाली. हा मुंबईच्या डोंगरी परिसरातला. त्यांनी सुरुवात केली गुटख्याच्या तस्करीपासून. 2018 मध्ये फेंटानिल पासून एक बटन नावाचं डिझायनर ड्रग बनवण्यात येतं. त्या 100 किलोच्या मालासह या डोलाला सांताक्रूजमधून अटक करण्यात आली. फेंटानिल प्रकरणी डोलाला अटक तर झाली, परंतु ही केस अत्यंत कमकुवत बनवण्यात आली होती आणि त्यामुळे अवघ्या 4 महिन्यामध्ये डोला बाहेर पडला. बाहेर आल्यानंतर तो भारतात फारसा थांबला नाही. तो पसार झाला UAE मध्ये. दुबईमध्ये त्याने आपला पसारा वाढवला. दुबईमध्ये दाऊदची मोठी गुंतवणूक होतीच. रिअल इस्टेटमध्ये दाऊदने खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली होती. डोलाने सुद्धा इथे आलिशान विला आणि अपार्टमेंट विकत घेतले. ड्रगच्या माध्यमातून त्याला जो पैसा मिळाला त्या पैशाचा वापर करून त्याने मेक्सिको आणि आफ्रिकी देशांमध्ये आपलं साम्राज्य विस्तारलं. प्रयोगशाळा उभारल्या, फॅक्टऱ्या उभारल्या. भारत, पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठी यंत्रणा निर्माण केली. मुलगा ताहेर डोला आणि साथीदार सलीम मोहम्मद सोहेल शेख यांच्या पद्धतीने डोला आपलं साम्राज्य विस्तारत होता, अधिक मजबूत करत होता. डोलाला ISIचा आशीर्वाद होता. पाकिस्तानमध्ये तो कुठेही ये जा करू शकत होता. त्याचं कारण उघड आहे की दाऊद पाकिस्तानमध्ये आहे. दाऊद पाकिस्तानच्या ISIच्या सोबत काम करतोय आणि ISI आणि दाऊदची ड्रगच्या धंद्यामध्ये भागीदारी आहे. एकेकाळी ही भागीदारी फक्त हेरोईन, कोकेन, चरस गांजा या ड्रगपुरती मर्यादित होती. परंतु गेल्या काही वर्षामध्ये डिझायनर ड्रगचा पेव फुटलेला आहे. या धंद्यामध्ये जास्त पैसा आहे कारण तरुण पिढी या डिझायनर ड्रगकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वळलेली आहे. या डिझायनर ड्रगच्या धंद्यातून किंवा हेरोईन आणि कोकेनच्या धंद्यातून जो फायदा दाऊद इब्राहिमला होतो त्या फायद्यातला 40% वाटा ISIला द्यावा लागतो आणि त्याच्यामुळे ISIसाठी हा ड्रगचा धंदा खूप मोठा आर्थिक स्रोत बनलेला आहे. अनेकांना असा प्रश्न पडतो की पाकिस्तान हा अत्यंत भुकेकंगाल देश आहे, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला देश आहे. पाकिस्तानची परिस्थिती अशा प्रकारची आहे की तिथे जनतेला 2 वेळचं जेवण मिळत नाही, रोटी बनवण्यासाठी पीठ मिळत नाही. असा पाकिस्तान भारतातल्या स्लीपर सेलना, इकडच्या राजकीय नेत्यांना, पोचलेल्या पत्रकारांना, विचारवंतांना पैसा कसा काय पुरवतो त्याचं गुपित या ड्रगच्या धंद्यामध्ये दडलेलं आहे. ड्रगच्या धंद्यातून जो अफाट पैसा मिळतो त्याच पैशाचा वापर करून पाकिस्तान हे धंदे करत असतो, या उचापती करत असतो. भारतात दंगे, घातपात घडवत असतो आणि भारतातल्या फुटीरवादी कारवायांना बळ देत असतो. त्यामुळे भारतातला दहशतवाद आणि फुटीर कारवाया जर तुम्हाला रोखायच्या असतील तर ड्रगचा धंदा बर्बाद केल्याशिवाय हे शक्यच होणार नाही. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हे लक्षात आलं आणि त्याच्यानंतर त्यांनी दाऊदच्या या ड्रगच्या रॅकेटवर आपलं लक्ष केंद्रित केलं. डोलावर नजर ठेवायला सुरुवात केली. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये सांगली आणि सुरतमध्ये ड्रगचं एक खूप मोठं रॅकेट भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उद्ध्वस्त केलं आणि याचे धागेदोरे थेट दुबई आणि तुर्कीपर्यंत गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये ईडीने एक खूप मोठी कारवाई सुरू केली सलीम डोलाच्या आर्थिक साम्राज्यावर. मुंबईमध्ये 8 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. अनेक महत्वाचे दस्तऐवज ईडीच्या हाती लागले. बराच मसाला ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाला आणि त्याच्यानंतर या कारवाईला अधिक बळ मिळालं. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी डोलाच्या साम्राज्याला धक्के द्यायला सुरुवात केली डोलाचा मुलगा ताहेर पासून आणि डोलाचा विश्वासू साथीदार सलीम मोहम्मद सोहेल शेख याच्यापासून. या दोघांची दुबईमध्ये गठडी वळण्यात आली. त्यांना भारतामध्ये आणण्यात आलं आणि त्याच्यानंतर नजर केंद्रित करण्यात आली डोलाकडे. या डोलाने UAEचा पासपोर्ट बनवला होता आणि बनावट नाव धारण करून तो तुर्कीमध्ये राहत होता. टेक्निकल इंटेलिजन्सचा आधार घेऊन रिसर्च अँड अनालिसिस विंगच्या धुरंधरांनी डोलाचा नक्की पत्ता कुठे आहे तो शोधून काढला. तो कुठे राहतो, तो कुठे येतो जातो याची सगळी माहिती भारताच्या धुरंधरांनी जमा केली आणि त्याच्यानंतर डोलावर कारवाईला सुरुवात झाली. इस्तंबूलच्या बलियक दुजू या भागामध्ये सलीम डोला राहतो अशी माहिती रिसर्च अँड अनालिसिस विंगला मिळाली. आपल्याला माहिती आहे की तुर्की आणि भारताचे जे संबंध आहेत ते
चांगले संबंध नाहीयेत. तुर्की हा काही भारताचा मित्र देश नाहीये. तुर्की भारताचा विरोधक आहे, पाकिस्तानचा मित्र आहे. ही सगळी माहिती भारताला होती. परंतु काही महिन्यापूर्वी भारताने तुर्कीला एक जबरदस्त जमाल गोटा दिला होता. गेल्या वर्षीची गोष्ट आहे. तुर्की भारताकडून मोठ्या प्रमाणात गव्हाची आयात करायचा आणि युक्रेनकडून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गव्हाची आयात करायचा. परंतु झालं असं की रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनमधून तुर्कीला जो गव्हाचा पुरवठा होता तो बऱ्यापैकी खंडित झाला आणि त्याच्यामुळे तुर्कीला भारतावर अवलंबून राहावं लागलं. तुर्कीमध्ये गेल्या वर्षी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली की त्यांच्याकडे गव्हाचा दाणा शिल्लक राहिलेला नाही आणि त्याच्यानंतर तुर्कीने भारताला विनंती केली की आम्हाला गहू पाठवा म्हणून. परंतु 3 विनंती पत्र पाठवल्यानंतर सुद्धा भारताने तुर्कीला गहू दिला नाही. खरं तर भारताचं धोरण असं नाहीये. जगभरातील ज्या ज्या देशांकडून भारताकडे अन्नाची मागणी केली जाते, भारत त्या देशाला अन्न पुरवतो, धान्य पुरवतो. परंतु तुर्कीबाबत भारताने अपवाद केला. त्याचं कारण असं होतं, काही काळापूर्वी भारताने तुर्कीला गव्हाचा एक कंटेनर पाठवला होता. त्या काळामध्ये तुर्कीला बहुधा माज आला होता. तुर्कीने गव्हाचा दर्जा चांगला नाही असं म्हणून भारताचा जो कंटेनर आहे तो परत पाठवला आणि हा जो खुन्नस आहे तो भारताने मनात ठेवला होता आणि त्यामुळे तुर्कीने वारंवार विनंती केल्यानंतर भारताने तुर्कीला गव्हाचा पुरवठा केला नाही आणि तुर्कीला दणका पुरेसा होता. तुर्कीच्या लक्षात आलं की भारत हा आर्थिक क्षेत्रामध्ये वेगाने प्रगती करणारा देश आहे. भारत हा एक शक्ती बनत चाललेला आहे आणि भारताकडे दुर्लक्ष करून आपण चालू शकत नाही. त्यामुळे तुर्कीने भारताशी जे बिघडलेले संबंध होते ते पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या खेळीमुळे सुद्धा तुर्कीवर जबरदस्त दबाव आला होता. सायप्रस आणि ग्रीस हे तुर्कीचे शत्रू देश आहेत. या 2 देशांची तुर्कीचं जबरदस्त वाकडं आहे. भारताने या देशांशी हळूहळू संबंध घट्ट केले आणि त्यांच्याबरोबर सामरिक संबंध प्रस्थापित केले. भारत, तुर्की, सायप्रस आणि इस्रायल अशा प्रकारची एक आघाडी भूमध्य समुद्रामध्ये निर्माण केली आणि त्याच्यामुळे तुर्कीवर जबरदस्त दबाव आला होता. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं जे धोरण आहे ते अत्यंत रोखठोक आहे, आक्रमक आहे. ते कोणाचा मुलाहिजा बाळगत नाहीत आणि त्यांनी जी तुर्कीला जळजळीत मात्रा दिली होती ती अचूक लागू पडली आणि तुर्कीने भारताशी वाटाघाटी करायला सुरुवात केली. 2012 पर्यंत भारत तुर्की फॉरेन ऑफिस कन्सल्टेशन या गटांच्या बैठका दोन्ही देशांमध्ये होत असत. परंतु गेल्या 4 वर्षांमध्ये या बैठकींमध्ये खंड पडला होता. परंतु परराष्ट्र मंत्र्यांनी जो जमाल गोटा दिला तो अचूक लागू पडल्यामुळे तुर्की वठणीवर आला आणि त्याच्यानंतर या बैठकींचा सिलसिला पुन्हा एकदा सुरू झाला. 12 एप्रिल रोजी तुर्कीचं शिष्टमंडळ भारतामध्ये आलं. बेरिस एकेन्सी हे जे तुर्कीचे उपपरराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी तुर्कीच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. आपल्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की भारत आणि तुर्की या 2 देशांमध्ये मतभेद निश्चितपणे आहेत, परंतु आर्थिक आणि संरक्षणाशी संबंधित ज्या बाबी आहेत त्या बाबींच्या संदर्भात दोन्ही देशांमध्ये समन्वय हवा, संपर्क हवा आणि संवाद हवा. आणखी एक महत्त्वाचा निर्णय झाला. तुर्कीने मान्य केलं की जे गट भारत विरोधी आहेत किंवा भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारे आहेत अशा कोणत्याही गटांना किंवा व्यक्तींना आम्ही तुर्कीच्या भूमीवर स्थान देणार नाही आणि तुर्कीने त्यांचा हा जो शब्द होता तो सलीम डोलाच्या संदर्भात पाळलेला दिसतोय. रिसर्च अँड अनालिसिस विंगच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. तुर्कीची गुप्तचर संस्था MIT बरोबर रिसर्च अँड अनालिसिस विंगच्या अधिकाऱ्यांनी समन्वय निर्माण केला, संपर्क निर्माण केला आणि सलीम डोलाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती, ठोस पुरावे, नार्को टेररिझममध्ये त्याच्या सहभागाचे सगळे अहवाल आपल्या रिसर्च अँड अनालिसिस विंगने तुर्कीच्या गुप्तचर यंत्रणेला सोपवले आणि त्याच्यानंतर ही कारवाई होऊ शकली. सलीम डोलाला तुर्कीमध्ये अटक होऊ शकली. डोलाची अटक भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे कारण डोला हा दाऊद इब्राहिमचा उजवा हात आहे. त्याच्यासोबत असतो, त्याच्याबरोबर वावरतो, पाकिस्तानच्या ISIच्या सोबत वावरतो, संपूर्ण पाकिस्तानमध्ये वावरतो. ड्रगच्या धंद्याची तर त्याला पूर्ण माहिती आहेच, परंतु ISIच्या कारवाया, दाऊद इब्राहिमच्या कारवाया याच्या संदर्भात सुद्धा तो भरपूर माहिती भारतीय तपास यंत्रणांना देऊ शकतो. त्याच्यामुळे त्याची अटक अत्यंत महत्त्वाची आहे. आता तुर्कीपर्यंत जे प्रकरण होतं ते व्यवस्थित भारताने साध्य केलेलं आहे. तुर्कीची मदत घेतली, तुर्की सरकारने सुद्धा आपल्याला मदत केली. आता त्याच्या पुढची जी पायरी आहे ती सलीम डोलाला भारतापर्यंत आणणं आणि ही पायरी थोडीशी कठीण अशासाठी आहे कारण तुर्की आणि भारतामध्ये गुन्हेगार हस्तांतरणाचा कोणताही करार नाहीये. त्याच्यामुळे आधीच्या आरोपींना भारतामध्ये ज्या प्रकारे आणलं म्हणजे सलीम डोलाचा मुलगा ताहेर आणि त्याचा जो साथीदार आहे सलीम मोहम्मद सोहेल शेख त्याला दुबईतूनच भारतामध्ये आणण्यात आलं आणि त्याचप्रमाणे सलीम डोलाला सुद्धा आधी UAE मध्ये न्यायचं आणि तिथून भारतामध्ये घेऊन यायचं अशा प्रकारची भारत सरकारची योजना आहे. त्याच्यामध्ये तुर्कीचं सरकार कितपत मदत करत आहे हे आता आपल्याला पाहावं लागेल.
तुर्की मदत करेल अशा प्रकारची शक्यता आहे, कारण भारताशी पंगा घेऊन तुर्कीला फार काळ चालता येणार नाहीये. भारताशी जर तुर्कीला पंगा घ्यायचा असता किंवा जो तणाव आहे तो आणि वाढवायचा असता, तर दिल्लीमध्ये जी बैठक दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या दरम्यान झाली, ती झालीच नसती. त्यामुळे तुर्कीने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. तुर्कीच्या सहकार्यामुळेच सलीम डोलाला तुर्कीमध्ये अटक शक्य झालेली आहे. त्याच्या पुढे तुर्की कितपत भारताची मदत करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्या रिसर्च अँड अनालिसिस विंगचा सहभाग आहेच. आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि परराष्ट्र मंत्रालयाने संपूर्ण प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. जयशंकर यांना नेहमीच काँग्रेसकडून लक्ष करण्यात येतं, विरोधी पक्षांकडून लक्ष करण्यात येतं. त्यांच्या कार्यपद्धतीवर काँग्रेसचे नेते कायम टीका करत असतात. परंतु आतापर्यंत जयशंकर यांनी ज्या प्रकारे परराष्ट्र मंत्रालय हाताळलं आहे, ते जर आपण पाहिलं तर त्यांची जी आक्रमक शैली आहे, त्यांची जी रोखठोक भूमिका आहे, ती भारताला फळते अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतंय. आपल्या सुदैवाने जर आपल्या सुरक्षा यंत्रणांना डोलाला भारतामध्ये आणण्यामध्ये यश मिळतं, तर गेल्या चुकीतून आपण जो धडा घेतलाय, तो धडा मात्र आपण विसरता कामा नये. 2018 मध्ये सुद्धा डोलाला अटक करण्यात आली होती, परंतु 4 महिन्यामध्ये तो बाहेर गेला. आता तुर्कीमध्ये डोलाला अटक करण्याआधी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कशा प्रकारे घाम गाळलाय हे आपण पाहिलंच. आता इतका घाम गाळून एखाद्या आरोपीला जेव्हा आपण अटक करतो, त्याला भारतामध्ये आणतो, तेव्हा त्याला कठोरातली कठोर शिक्षा होईल आणि तो किमान 10-15 वर्ष भारताच्या तुरुंगात राहील, याची काळजी आपल्या सुरक्षा यंत्रणांनी घेतली पाहिजे, आपल्या प्रशासनाने घेतली पाहिजे. आणि ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. जर आपल्याला खरोखरच या गुन्हेगारांवर जरब बसवायची आहे, त्यांच्या कारवाया संपुष्टात आणायच्या आहेत, त्यांचं साम्राज्य मोडीत काढायचं आहे, तर आपल्याला सर्व स्तरामध्ये काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मला अशी अपेक्षा आहे की भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तशा प्रकारची काळजी या प्रकरणामध्ये यावेळी तरी निश्चितपणे घेतली जाईल. तुर्तास व्हिडिओमध्ये थांबतोय. माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना भरभरून व्यक्त करा. नमस्कार, धन्यवाद.